माझ्या हिरकणीचे मातृत्व, राणी लक्ष्मीबाई आणि सावित्री फुलेंचं कर्तृत्व आणि राणी लक्ष्मीबाईंचं नेतृत्व अंगीकारलेल्या लातूर धाराशिवच्या तमाम माता, भगिनी आणि मैत्रिणी, आज भारतीय स्त्री विषयक चिंतन हा विषय मी माझ्या सामाजिक आणि आर्थिक अनुभवांवर आणि भारतीय आपल्या समाजाच्या अभिषिक्त अभिज्ञ कुटुंब व्यवस्थेतील गृहिणी म्हणून मांडणार आहे आणि गृहिणी म्हणून मांडताना मला खूप आनंद होतो. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांमध्ये स्व आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून जर आज जाताना आपल्याला तो स्व शोधायला सुरुवात करायची आहे, यासाठी मी एक प्रमुख आणि हे सांगताना काही इतिहास, काही गोष्टी, काही अनुभव असं असणार आहे, ते शांतपणे ऐकून घ्या. थोडा वेळ झालाय पण हरकत नाही, आपण महिला सहन करू शकतो. वंदनीय मावशींच्या जीवनातला एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. मावशी या वर्ध्याला राहत असत आणि वर्ध्याला आश्रमामध्ये ज्यावेळेस बापूजी गांधीजी असत त्यावेळेस वार्तालापाचा कार्यक्रम ते करत आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अतिशय वाईट प्रसंग त्यांच्या कुटुंबावर आला होता आणि त्याचं जरा त्यातनं बाहेर पडण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी करायचंय या हेतूने मावशी, वंदनीय मावशी केळकर या त्या वार्तालापाच्या कार्यक्रमाला जात असत आणि तिथे एक दिवस एका आधुनिक तरुणीने, 1932चा काळ आहे हा, आधुनिक तरुणीने बापूजींना प्रश्न विचारला, आजच्या जगामध्ये किंवा आजच्या भारतीय नारीला तुम्ही कोणाचा आदर्श ठेवायला सांगाल? तात्काळ महात्माजींनी उत्तर दिलं, सती सीतेचा. त्यावेळेस त्यांनी विचारलं का? मग ज्यावेळेस तुम्ही जर सती सीतेचा महिलेला आदर्श ठेवायला सांगाल असं म्हणता आहात, मग पुरुषांना रामाचं सांगणार का? त्यावेळेस बापूजींनी तात्काळ उत्तर दिलं, माझा असा. मैत्रिणींनो, हे वाक्य ऐका, अगदी कान देऊन ऐकणारं, प्रत्येक महिलेने ऐकण्यासारखं वाक्य आहे. त्यावेळेस बापूजींनी ठामपणे अगदी विश्वासाने उत्तर दिलं आहे, माझा विश्वास आहे सीतेच्या जगण्यातनं राम जन्म घेतो, रामाला वेगळं घडवावं लागत नाही. मैत्रिणींनो, ही शक्ती आपण सगळ्यांनी धारण केलेली आहे आणि या शक्तीचा जो इतिहास आहे तो खूप जुना आहे. अगदी अनादी कालापासून वेद काळामध्ये ऋग्वेदातल्या ऋचा ज्या आहेत या 20 महिलांनी लिहिलेल्या आहेत. गार्गी, मैत्री यांनी या राज्यसभेमध्ये वादविवाद करत असत, जिंकतही असत आणि यात अगदी चांदबीबी, नूरजहां यांनी समर्थपणे राज्यकारभार चालवलेला आहे. गोंड राणी दुर्गावती हिने पती निधनानंतर 15 वर्ष आपलं राज्य चालवलेलं आहे. स्वातंत्र्य काळात मी इतिहास फार थोडक्यात घेते, जास्त घेत नाही, तो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि स्वातंत्र्य काळामध्ये अगदी संथाल परगण्यातल्या ओडिसामधल्या फुलो बानो यांनी आपली सशस्त्र सेना उभारली होती. राणी लक्ष्मीबाईंच्या बाबतीत तर आपल्याला माहित आहे, पण त्यांच्याबरोबर काम करणारी झलकारी देवी, झलकारी जी बाई होती, तिने महिलांची सशस्त्र सेना ही उभारली. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या काळात, वेदकाळामध्ये महिलेला पूर्ण स्वातंत्र्य होतं, तिला शिक्षण होतं, तिला युद्धशास्त्राचं शिक्षणही दिलं जात होतं, संपत्तीमध्ये समान अधिकार होता, पती निवडण्याचाही अधिकार होता. स्वयंवर हे त्याचंच प्रतीक आहे. पण पुढे जाताना जशी परकीय आक्रमण आपल्यावर यायला लागली, तशी स्त्रीवर बंधनं यायला लागली आणि एक एक पाऊल ती स्वतः मागे यायला लागली. काही बंधनं परकीयामुळे होती, आक्रमणांमुळे होती, राजसत्तेमुळे होती. असं असताना सुद्धा महिला आपलं आपलं काम करत होत्या. वडिलाची वाटेने काम करणं हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये, परंतु काही बंधनं ही निश्चित होती.
याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या 1886 काळामधलं एका महिलेची, जी महिला फार म्हणजे प्रसिद्ध अशी नाहीये, पहिल्या डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी या आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्या नंतरच्या थोड्याशा काळातनं डॉक्टर रखमाबाई राऊत या आपल्याला परिचित नाहीये. आता त्यांच्याबाबतचा एक खटला फार म्हणजे जोरदार गाजलेला आहे. रखमाबाईंचं लग्न 9व्या वर्षी दादाजी भिकाजी राऊत यांच्याशी झालं. त्यावेळेस दादाजींचं शिक्षण सुरू होतं आणि लग्नाच्या वेळेस असं ठरलं होतं की दादाजींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रखमाबाई या माहेरी सासरी जातील, तोपर्यंत त्या माहेरी राहतील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सासरची मंडळी ही दादाजींकडची मंडळी त्यांना न्यायला आली. न्यायला आल्याबरोबर त्यावेळेस रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला आणि असं कारण सांगितलं की आता माझं शिक्षण सुरू आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय मी काही जाणार नाही. त्या 1886चा काळ लक्षात घ्या. एक स्त्री समर्थपणे म्हणजे मी जाणार नाही. खूप वादविवाद झाले. आपल्या घरातले मोठे मोठे लोक या वादामध्ये पडले आणि दादाजींनी त्या रखमाबाईंविरुद्ध मुंबई न्यायालयामध्ये केस उभी केली. कदाचित ही केस भारतीय न्यायसंस्थेमध्ये पहिलीच कुटुंबातली केस आली असेल आणि त्याच्या विरुद्ध खूप वादविवाद झाले. यावेळेस तेलंग हे रखमाबाईंचे वकील होते आणि लोकमान्य टिळक सुद्धा त्या दादाजींच्या बाजूने होते, कारण त्यांना कुटुंब संस्था हा त्यांचा विषय होता. तो विषय आपला नाहीये. उच्च न्यायालयात रखमाबाईंच्या बाजूने निकाल लागला, पण दादाजी हे सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात दादाजींच्या बाजूने निकाल लागला आणि सासरी न गेल्यास त्यांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा ठोकवण्यात आली. त्यावेळेस रखमाबाईंनी गावोगाव जाऊन आपलं म्हणणं मांडलं. द हिंदू लेडी म्हणून इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तसमूहामध्ये वर्तमानपत्रात लिहिलं. केसरीमध्ये सुद्धा रखमाबाईंच्या विरोधात खूप लिखाण आलं होतं. पण कुटुंबाची साथ होती. लक्षात घ्या महिलांनो, कुटुंबाची साथ होती म्हणून रखमाबाईंनी या वादातून आपलं शिक्षा रद्द करून घेतली. पुढे त्या इंग्लंडला गेल्या. त्यांनी प्रसूतीशास्त्र, बालशास्त्र आणि दंतवैद्यकीय शास्त्र याच्यामध्ये पदवी प्राप्त केली. यामध्ये इंग्लंड विद्यापीठाने त्यांना शिक्षण दिलं पण पदवी दिली नाकारली, कारण त्या स्त्री आहेत. म्हणजे तिथे भेदभाव हा होता, पण त्यांनी ते लक्षात न घेता त्या भारतात आल्या आणि पुढे 30 वर्ष त्यांनी रुग्णसेवा ही केलेली आहे. हे अप्रकाशित असं मला वाटतं. त्यामुळे जी जिद्द उमेद रखमाबाईंमध्ये आहे ती तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये आहे, पण ती जरा थोडीशी पल्लवित करायची आहे. आणि मैत्रिणींनो, मला असं वाटतं म्हणजे आजच्या युगाला धरून मावशीच्या केळकरांचा जो प्रसंग मी सांगितला त्याच्यामध्ये ते उत्तरानंतर जे झालं त्यावेळेस मावशी असं म्हणतात की, आता ह्या प्रसंगानंतर मी तो सांगते आहे, मुद्दाम हे केलेला आहे. मावशी असं म्हणतात, गांधीजींच्या उत्तराने त्या महिलेचं समाधान झालं की नाही मला माहिती नाही, पण माझं समाधान झालं. मला माझं स्व सापडलं आणि मी वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासाला सुरुवात करून प्रवचन द्यायला सुरुवात केली. मैत्रिणींनो, माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मी मावशींचं प्रवचन ऐकलेलं आहे. 7व्या-8व्या वर्गात असेल, पण तीच आत्ताही सोज्वळ मूर्ती, ठाम विचार आणि आपलं मत आधुनिक रामायणाशी आधुनिकतेची जोडून त्यांचं सांगणं मला खरंच आठवतं. थोडं आठवतं, जास्त नाही, पण इतकी स्मृती ती आपल्याजवळ राहू शकते. आज काय झालं आहे, कोणाचा विषय काय होतं, आपण सुपर वुमन बनायला जातो आहोत का, हा प्रश्न आपण विचारायचा. कुटुंब जे आहे त्या कुटुंबामधल्या कणा आपण आहोत. कुटुंबामधनंच राष्ट्र घडतं आहे आणि स्त्री करती स्त्री. आपली इथे बसलेली प्रत्येक स्त्री ही कुटुंब चालवण्यासाठी सक्षम आहे. परंतु काय होतं की सुपर वुमन मी म्हणायचं आहे का, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मीच करेन. मग सुपर वुमन म्हणजे काय,
ती नोकरी करेन, व्यवसाय करेन, स्वयंपाक करेन, घरातली साफसफाई करेन किंवा काय अनेक काम. किंवा दुसऱ्या बाजूने असं होतंय का, आमची शकुंतला, कोणी आपलं नाव असेल तर घेऊ नका, मला पण आवडतं नाव घेतलं मी आपलं. आमची शकुंतलाला पोहे खूप सुंदर करते. लखलखीत भांडी तुझीच घासावी, कपड्याच्या घड्या हीच करते सुंदर, पुरणपोळी तिच्यासारखी मस्त कोणाला जमत नाही. अशा या सुती सुमनांमध्ये मी अडकते का? आणि अडकलेली महिला अंगावर खूप जबाबदाऱ्या घेते, धावते, पळते, मुलांचं बघते, शाळेत जाते, कुठे त्यांची छंद वर्गाला जाते. हे सगळं करता करता मी माझं स्वपण विसरते का? आणि हे करता करता परत माझे उपाय आहे. आपलं जे घर आहे, आपलं जे कुटुंब आहे, त्याच्यामध्ये कामाची विभागणी करा. ती मोठी छोटी मोठी असेल, पण त्या छोट्या मोठ्या कामाच्या प्रत्येक घरातल्या सदस्याला छोटं छोटं काम द्या. ते नीट होईल असं नाही, तुमच्यासारखं होणार नाही, पण ते स्वीकारा. त्यांनी काय होणार आहे, कुटुंबातल्या सर्व सदस्यांचा कामामध्ये सहभाग असणार आहे आणि त्यांना कुटुंबातल्या कामाची जाणीव असणार आहे. आणि नाही नका, मला मान्य नाहीये, मीच सगळं करणं, स्वीकारा. एक प्रसंग एखादा सांगते. काय होतं, भांड्यांमध्ये आपला प्रचंड जीव अडकलेला असतो. मैत्रिणीनं मी गृहिणी आहे, त्यामुळे गृहिणींचे उदाहरणं खूप येणार. आणि काचेचं भांड फुटलं की माझी धाटा बडबड सुरू. अरे ते भांड फुटलेलं आहे, ते येणार नाहीये, पण तुमचे शब्द, तुम्ही ज्या व्यक्तीला बोलताय ते कायम राहणार आहे, हे लक्षात ठेवा. स्वीकार. फुटलं तर फुटलं, आज आपण कोणत्या युगात परत ऐकता येईल एवढं काय आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या समजावून घ्या आणि समजा. हे करत असताना मला असं वाटतं की स्वतःचं स्वरूप ओळखण्यासाठी माझं स्वप्न काय होतं हो. महाविद्यालयात असताना, शाळेत असताना माझं स्वप्न काय होतं आठवतंय का? इथं बसलेला कोणाला? शक्यता फार कमी आहे. मला आवडती भाजी कोणती हेच मला आठवत नाही, कारण मी घरासाठी असं न करता रोज प्रत्येकीने स्वतःसाठी 15, 20, 25 मिनिटं, अर्धा तास, जास्तीत जास्त सकाळच्या वेळेसाठी म्हणून सांगते, अर्धा तास काढा. प्रत्येकीने शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग करा. प्रत्येकीने व्यायाम हा केलाच पाहिजे. तिला जो आवडतो तो करा. कोणत्याही वयात आपण आपलं व्यक्तिमत्व घडवू शकतो. व्यक्तिमत्व घडवायला तुम्हाला वयाची अट नाही, फक्त स्वतःमध्ये बदल करावे लागतील. एक सांगू का, मी खूप ग्रामीण भागात काम करते आणि माझी ग्रामीण स्त्री आहे ना, खूप हुशार आहे आणि व्यवहारिक आहे. आणि तिच्याकडनं मी शिकले. मी पुस्तकी मोठी नाही आहे, तिच्याकडनं शिकले. एक उदाहरण सांगते. माझं लग्न होऊन, मी शहरात होते, लग्न होऊन ग्रामीण भागामध्ये आले आणि एक दिवस माझ्या धुणवांड्या मावशीला मी धुणं टाकायला, थोडं राहिलेलं टाकायला चालले होते. तिच्यापासून 5 फुटावर, माझ्यापासून 5 फुटावर एक मोठा साप आडवा चालला. साप दिसल्याबरोबर मी मोठ्याने ओरडले. साहजिक आहे ना, साप म्हटल्यावर ओरडणारच ना कोणी, खरं आहे अगदी. आणि आता म्हटलं साप म्हटल्यावर तुम्ही धडधड करायला लागाल, नाहीये, काळजी करू नका. तर असं असताना तिने तो साप जाऊ दिला आणि मला म्हणाली, आमच्याकडे काकी म्हणण्याची पद्धती, काकी कसं काय ओरडणार तुम्ही? म्हटलं अगो, साप दिसला ओरडायचं नाही म्हणजे काय, भीती नाही वाटत का? मैत्रिणीनं उत्तर इतकं सुंदर दिली, तुम्हाला पाय आहेत, मला पाय आहेत, त्याला पाय आहेत का तुमच्या मागे पळत यायला? खरं आहे की नाही? तो सरपटणारा प्राणी आहे, पळून येऊ शकत नाही. पण ही व्यवहारिकता शिक्षण नसताना तिच्याजवळ आहे आणि शिक्षणाने मी वेडी झालेली आहे. माझ्याजवळ अशा प्रकारची व्यवहारिकता नाही, म्हणून ती हुशार. आणि ती रडत बसत नाही, ती बिलकुल रडत नाही. ती सकाळी उठते, सकाळचं सगळं करते, दिवसभर मजुरी करते, परत रात्रीचं करते आणि
स्वतःवर प्रचंड अन्याय आहे, तिचा अन्यायाला वाचा फोडणारही कोणी नाहीये, पण ती सक्षमपणे उभी आहे, ठामपणे घरातले निर्णय घेते. आपण ते करतो का? आपण अन्य कशामध्ये अडकलोय का? आपल्या स्वची ओळख करताना या गोष्टीचा विचार करा. यू आर मच मोर, यू लॉस्ट युअर मचनेस. हे मैत्रिणींनो लक्षात ठेवा. कोशातून बाहेर पडा. कोण काय म्हणेल त्या समाजाचं आपल्यावर एवढं काय आहे. काय बघायला सगळे काय बघायला बघितलं तर बघितलं, म्हटलं तर म्हटलं, परंतु आपण आपलं चांगलं काम सोडू नका. आता खरं म्हणजे माझं बोलण्याची गरज नव्हती, इतकं सुंदर वर्षाताईंनी सगळं निवेदन केलं होतं, पण मला सांगितलंय आणि वेळ दिलाय तेवढं बोलायला पाहिजे. आणि मलाही घरचे विचारतील ना, एवढी दैवड येऊन लातूरला गेलीस, काय केलंस तू? त्यामुळे कोशातनं बाहेर पडा. आणि बाहेर पडण्यासाठी काय करा? जो कोणता छंद स्वतःचा आहे, स्वतःला आवडतो, ती गोष्ट सुरुवात करा.